टाइम होतो तर बनवता येत नाही। एक एक दोन दोन दिवस तर असे व्हिडिओ पण बनव। आणि एक ग्रॅज्युएशन झालेली मुलगी जेव्हा घरी बसते ना तेव्हा हाय हॅलो नमस्कार मंडळी। तर आजचा टॉपिक आहे आपला मी यूट्यूब चॅनल का स्टार्ट केला। तर विषय असा आहे की माझ्या मुलासाठी यूट्यूब चॅनल स्टार्ट केला आहे, म्हणजे माझ्या रियानसाठी। तो आताशी 3 महिन्याचा आहे, पण मग त्याच्या पुढच्या भविष्यासाठी मी आज फार्म हाऊसवर काम करते, माझे मिस्टर आणि मी। आणि मला नाही वाटत का पुढे जाऊन त्यांनी पण तसंच काही काम केलं पाहिजे, त्याच्यामुळे मग म्हटलं। आणि मी आता तो 3 महिन्याचा आहे, तर माझी सी सेक्शन डिलिव्हरी झाली, त्याच्यामुळे मला खूप प्रॉब्लेम येतात की त्याला घेऊन पण जाऊ शकत नाही शूटसाठी। आणि घरात जेव्हा घरचे कामं मी सकाळी लवकर आटपून घेते, मिस्टर 9 वाजता कामाला जातात, तर 9च्या आधी आम्ही काम आटपून शूट करून घेतो त्याला झोपून दिल्यानंतर। आणि शूटला गेल्यानंतर तरी पण मग मला सतत असं वाटत राहतं की तो उठला की काय करतोय, रडतोय, असं सतत मनाला वाटत राहतं। त्याच्यामुळं खूप अवघड आहे। आणि जे आज प्रयत्न मी करते तर ते माझ्या मुलासाठीच करते, आणि मला नाही वाटत त्याचं पुढचं भविष्य त्याने असं आमच्यासारखंच काम करून घालवावा। तर त्याच्या पुढे शिक्षणासाठी भरपूर पैसा लागणार आहे, तर तोच पैसा आज मी जमा करून ठेवते। आणि मला त्याला एकदम मोठं झालेलं बघायचंय, तर त्याच्यासाठी। आणि आज जी सुरुवात केली मी ती कुठेतरी पुढे जाऊन यशस्वी होणार, तर अशी एक मनाला इच्छा आहे। तर बघूया काय होतंय पुढं। अजून तरी माझे सबस्क्राईब काही जास्त वाढलेले नाहीये, पण हळूहळू चाललंय वाढत। तर जसे वाढत चालले तसं असं मनाला वाटते की नाही कुठेतरी आपण काहीतरी करतोय की ज्यांनी आपल्या 4 लोक ओळखू राहिले आता सध्या, आणि ते आपले व्हिडिओ बघताय, आपले व्हिडिओ त्यांना आवडतायत, तर तेच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न मी करतेय। आणि खूप म्हणजे असं प्रॉब्लेम पण येतात कधी कधी, टाइम होतो तर बनवता येत नाही। एक एक दोन दोन दिवस तर असे व्हिडिओ पण बनवता येत नाही कंटिन्यू, आणि जसे पण आले तसे मी बनवत असते। तर आता नवीन सुरुवात केली, तर नवीन स्टार्टिंग पासून जेव्हा आपण सुरुवात करतो कोणी पण बोलायला घाबरतात, तसंच माझ्या बाबतीत होतं। तर अजून आता प्रॅक्टिस होत चालली हळूहळू बोलण्याची, आणि कॉन्फिडन्स येत चाललाय थोडाफार। तर बघूया आता काय होतंय ते। आणि एक मराठी माणूस जेव्हा व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो तेव्हा कुठेतरी आजूबाजूचे लोक पण बोलायला लागतात की नाही हे सोडून दे, याच्यात काही नसतं, की टाइमपास आहे, वेळ वेस्टेज जातो, असं तसं बोलत असता की खूप मेहनत घ्यावी लागते। पण जेव्हा आज कमाएंगा तो कल खाएंगा ना, अशी गोष्ट असते। तर तसंच काही, तर तुम्ही पण मला थोडाफार सपोर्ट करा मित्रांनो, कारण तुम्हाला पण समजेल का मी जे करतेय, मी तुमच्यासाठी जे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन। कारण मी जेथे फार्म हाऊसवर राहते तेथे खूप अशा दाखवण्यासाठी गोष्टी आहेत, तर भरपूर आहे। मग मी ते दाखवायचा पूर्ण प्रयत्न करेल, आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या तुम्ही पण मला समजून घ्या। आणि काही आणि आता आम्हाला फार्म हाऊस म्हणजे इथे कामाला येऊन आम्हाला 3 वर्ष कंप्लीट होतील। आणि 3 वर्षानंतर म्हणजे आता माझा रियान 3 महिन्याचा आहे, तर जेव्हा 8व्या महिन्यापर्यंत मी काम केलेलं आहे इथं, तर प्रत्येक झाड मी माझ्या हाताने लावलेले, हाताने पाणी घातलेले। तर पहिले तुम्ही बघितलं असतं तर काहीच नव्हतं, एकदम थोडे झाडं होते, ते चांगली ग्रोथ पण झालेली नव्हती। आणि आता कोणी पण येतं त्याने बघितलं ना एकदम छान वाटतं। सकाळी जेव्हा 7 ते 9चं वेळ असते ना, इतकी छान असते, इतकं भारी वातावरण असतं इथे। आणि आम्ही पण रोज सकाळी आम्ही दोघंच राहतो इथं, पण आम्हाला असं वाटत नाही का आम्ही दोघं राहतो, कारण का आम्हाला अजिबात कंटाळ येत नाही, इतकं वातावरण छान आहे इथलं। आणि सकाळचे व्ह्यूज पण इतके भारी असतात,
त्याच्यामुळे एकदम मस्त वाटतं. आणि एवढे 3 वर्ष झाले, 3 वर्ष कसं गेलं आम्हालाच समजलं नाही. आणि खाली आम्ही नर्सरी पण चालू केली, त्या नर्सरीची व्हिडिओ पण मी नक्की दाखवणार आहे तुम्हाला. तर अजून स्टार्ट नाही झालेली, ती सुरू नाही झालेली, म्हणजे फक्त आम्ही तयार केलेली. त्यात डिलेवरीच्या आधी मी भरपूर झाडे तयार केली, माझ्या हाताने बनवलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता सेटअप तयार केलाय त्यांनी आणि भरपूर मस्त झाले आता. पण मग मी एवढ्या डिलेवरी नंतर मी कधी खाली गेली नाही. आणि आता जसा रिहान मोठा होईल तसं मी हळूहळू जाईल आणि नंतर त्या तिकडचे पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकीलच. तर असं थोडाफार सपोर्ट तुमचा पण मला असू द्या. आणि एक ग्रॅज्युएशन झालेली मुलगी जेव्हा घरी बसते ना, तेव्हा तिला असं वाटतं की मी काय करून काय नको. तर तसंच माझ्या बाबतीत झालेलं, माझं पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे. तर मला बाकीचं जॉब याच्यात त्याच्यात इंटरेस्ट नाहीये म्हणजे. तर मला असं वाटतं मला भाजीपाला लावणं, झाडं लावणं, तर त्या गोष्टींचा मला खूप आवड आहे. तर पहिल्यापासून मी माझ्या घरी पण ना भरपूर झाडं लावलेले. माझे मम्मी पप्पा पण शेतकरी, त्याच्यामुळे मला भरपूर शेतीतलं नॉलेज आहे. तर जेव्हा आम्ही फार्म हाऊस आलो, इथले जे मालक आहे त्यांनी पूर्णपणे भाजीपाला आमच्या सोपलेला आहे. आणि इथलं पूर्ण आम्ही सर्व बघतो, त्याच्यामुळे एक झाडाला कोणत्या झाडाला काय टाकायचं आणि कोणत्या झाडाला काय नाही पूर्ण माहिती आहे आम्हाला. तर पूर्णपणे आम्ही बघतो. तर मी पण एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि शेतकऱ्याच्या मुलाला काही सांगावं नाही लागत का कोणत्या झाडाला कोणतं खत टाकलं पाहिजे. तर मला पूर्ण माहिती आहे. तर त्याच्यामुळं मी आता सध्या पण घरी बसले. मला असं वाटतं कधी रिहान मोठा होईल आणि मी कधी कामाला जाईल. तर असं वाटतं मला कंटाळा नाही येत कोणत्याच. आणि अजून पण मला असं एक्साइटिंग वाटतं का कधी मी कामाला जाईल. तर मी असे भरपूर व्हिडिओ छान छान तुम्हाला निसर्गातील घेऊन येईल. आणि तुम्ही माझे असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब कर आणि कमेंट पण करा. कारण कमेंट केली तेव्हाच मला समजेल की तुम्ही माझे व्हिडिओ बघताय आणि त्या व्हिडिओमधून तुम्हाला काय समजतंय काय नाही. जेव्हा तुम्ही कमेंट करणार त्याचे रिप्लाय पण मी तुम्हाला नक्की देईन. तर आजसाठी इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.